राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर कारो, शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर कारो, के सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो अभिषेक उस्मानाबाद क्या है धम धम धमा धम धमा दे दिखाते हो, जब तक ये लम्हे कोई नहीं लम्हे होगा जो होने दो। आज एक विशेष निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे उद्या 22 तारखेला संतोषी माता हॉल भुसावळ इथे सकाळी 8 वाजेपासून आपण एक रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रोजगार मेळाव्याचं उद्देश फक्त आणि फक्त इतकंच आहे की आपले इथले जे स्थानिक मुलं आहेत त्या स्थानिक मुलांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी। म्हणजे आपल्या इथे जे जळगाव भुसावळ आणि आजूबाजूच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना आपण अप्रोच केलेला आहे आणि मॅक्सिमम वॅकन्सीज आपण इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी समर्पण बहुउद्देशीय संस्था, प्रतिष्ठा महिला मंडळ आणि जिल्हा रोजगार समरोजगार केंद्र अशा तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी आपण 2 QR कोड दिलेले होते उमेदवारांसाठी आणि कंपनीजसाठी, म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरसाठी। तर या कंपनीमध्ये आपण आतापर्यंत जवळपास 28 कंपन्यांनी इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जवळपास 1200च्या वरती वॅकन्सीज आपण निर्माण केलेल्या आहेत। आणि मुलांसाठी म्हणजे जे सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी जो QR कोड होता त्याच्यावरून पण आपण बऱ्याचशा मुलांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 1000च्या वरती म्हणजे जवळपास 1500 मुलांनी तिथे आपले नाव नोंदणी केलेली आहे। म्हणजे आम्ही आमच्या परीने ज्या काही स्कूल कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे। पण जी मुलं ग्रॅज्युएशन करून बाहेर पडलेली आहेत त्या मुलांपर्यंत मॅक्सिमम पोहोचलं गेलं पाहिजे, म्हणून ही पत्रकार परिषद आहे की तुमच्या माध्यमातून अजून स्थानिक मुलांपर्यंत आपण पोहोचवावं। हा रोजगार मेळावा आपण जिल्हास्तरीय घेतोय, म्हणजे फक्त भुसावळचेच नाही तर आजूबाजूची गावातली तालुक्यातली मुलांनी देखील या रोजगार मेळाव्याच्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि स्थानिक आपल्या म्हणजे भुसावळ MIDC, जळगाव MIDC, आपल्या जळगावच्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या तर येतातच आहे, पण मुलांना एक अजून असतं की ज्यांना पुणे, मुंबई, नाशिक म्हणजे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई इथल्या कंपनी देखील आलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फत देखील वॅकन्सीज निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे आहेत ऑलरेडी वॅकन्सीज। आणि 2 कंपन्या अशा आहेत की ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाही पण त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे आणि त्यांच्याकडे 300 वॅकन्सी आहे। म्हणजे आजच्या डेटला जवळपास 1500 वॅकन्सीज आपण इथे आणलेले आहेत। तर माझी सगळ्या मुलामुलींना जे म्हणजे 10वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलामुलींनी या संधीचा लाभ घ्यावा। त्याचबरोबरीने समजा ज्यांना नोकरी करायची आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा मुलांसाठी आपण एक वेगळी सोय केलेली आहे। त्याच्यासाठी आपण 8 महामंडळ आमंत्रित केलेली आहे। 8 महामंडळांसोबतच आपण DIC जिल्हा उद्योग केंद्र यांना देखील आमंत्रित केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला नोकरीची संधी इथे उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबरीने जर स्वयंरोजगार म्हणजे काही तुम्हाला व्यवसाय टाकायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती, महामंडळ कुठले कुठले आहे ते महामंडळांची माहिती, त्याच्या अंतर्गत तुम्ही कितपत लोन म्हणजे तुम्हाला सबसिडी किती मिळेल, तुम्हाला किती लाखापर्यंत लोन मिळू शकते, याची संपूर्ण माहिती पण देखील आपण त्या रोजगार मेळाव्यामध्ये देणार आहोत। या रोजगार मेळाव्यामध्ये आदरणीय मंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे। तर मंत्री साहेब संजयजी सावकर हे प्रमुख पाहुणे असणार आहे। त्याचबरोबरीने आपण आपले जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना देखील आमंत्रित केलेले आहे। SP सर, माहेश्वरी सर यांनाही आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबरीने कुलगुरू सर यांना देखील आमंत्रित केलेलं आहे। या सगळ्या महारथींचं आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन त्या दिवशी मिळणार आहे। तर माझी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, सुशिक्षित मुलांना, मुलींना नम्र अशी विनंती आहे की या मेळाव्याचा तुम्ही लाभ घ्यावा। बरोबर ज्या मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे समजा तर वेल अँड गुडच आहे, पण काही कारणास्तव जर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही करू शकले तर अशा मुलांना आपण स्पॉट रजिस्ट्रेशन अवेलेबल करून दिलेलं आहे। तिथे तुम्ही डायरेक्टली आले आणि तुम्ही ज्या क्रायटेरियामध्ये बसणार आहेत तिथे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन स्पॉट रजिस्ट्रेशन देखील करू शकतो।
त्याचबरोबरीने आपल्या महाराष्ट्राची एक योजना आहे, जशी लाडकी बहीण योजना होती तसं लाडका भाऊ योजना पण आहे. तर ह्या योजनेचे जे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये ज्या ज्या संस्था किंवा ज्या ज्या कंपनी बसताय त्या कंपनी देखील इथे आमंत्रित केलेल्या आहे, त्यांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे. तर त्या लाडका भाऊ योजनेअंतर्गत देखील आपण जास्तीत जास्त मुला मुलींना ही संधी मिळावी आणि त्या कंपनींनाही लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. ताई, याच्यामध्ये असं काही व्यवसाय आहेत का की घरी बसून काम करता येईल? मग रोजगार स्वयंरोजगार जे आपण म्हणतो, ज्यामध्ये महामंडळ आहे किंवा महिला असेल, मुलींसाठी तर वेगवेगळ्या योजना आहेत आणि मुलांसाठी, सुशिक्षित मुलांसाठी पण ज्या योजना आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून ज्या राबवल्या जातात त्या सगळ्या योजनांची माहिती त्या मुलांना तिथे मिळेल. म्हणजे जो फायनान्शियल इश्यू, जो पहिला प्रश्न असतो तो तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकतात ते प्राथमिक त्यांना सगळी माहिती तिथे मिळणार आहे. जसं पाहिलं नाशिक मुंबईकडे या ठिकाणी मटेरियल घरी मिळत असतं काम करण्यासाठी आणि त्याचा पेमेंट हा नंतर मिळत असतो, तर त्या पद्धतीचं मिळेल का ज्या नागरिकांना ज्या आहेत स्थानिकांना? ते म्हणजे आता आपल्याला सगळी बघावी लागेल. ज्या ज्या कंपनीचं रजिस्टर्ड झालेलं आहे त्या कंपनीचं आपण तिथे नोटीस लावणार आहे, ज्या ज्या कंपनी अवेलेबल आहे आणि त्या कंपनीमध्ये जे वेकेन्सी आहे, म्हणजे आता एखादी शैक्षणिक संस्था आहे तर मग त्यांना टीचर हवाय, लायब्रेरियन हवाय का एक स्टाफ मेंबर हवाय, तर तशा पद्धतीची पूर्ण लिस्ट लागेल आणि त्या लिस्ट अनुसार ते वेकेन्सी तिथे जो पात्र उमेदवार आहे त्यांनी तिथे म्हणजे एक उमेदवार असंही नाहीये की एकामध्येच तुम्ही अप्लाय करू शकतात. एक उमेदवार संपूर्ण स्टॉलवर फिरून एकपेक्षा जास्त पण तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तिथेच इंटरव्ह्यू देखील कंपनी घेणार आहे आणि जर त्या कंपनीला तो कॅन्डिडेट जर योग्य वाटेल तर तिथेच त्याला अपॉइंटमेंट लेटर मिळेल अशी पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.